नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू स्वस्तिक रिव्ह्यू। तर आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आलेलो आहोत। येस, डेफिनेटली तुम्ही बरोबर आहात। आपण आलेलो आहोत आज भारती विद्यापीठ पुणे येथे। तर चला मग आपण आज भारती विद्यापीठाविषयी थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊया। उच्च शिक्षण संस्थांचा समूह असलेले आपले भारती विद्यापीठ हे सर्वात प्रथम पुणे येथे स्थापित करण्यात आले। मित्रांनो, भारती विद्यापीठाची स्थापना ही 1964 मध्ये भारतातील राजकारणात तसेच शिक्षण तज्ज्ञ असलेले आपले डॉक्टर पतंगराव कदम यांनी केली होती। तर मित्रांनो, प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव कदम हे भारती विद्यापीठाचे चालू वर्षाचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत। तसेच मित्रांनो, प्रोफेसर डॉक्टर माणिकराव साळुंखे हे भारती विद्यापीठाचे चालू वर्षाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत। मित्रांनो, भारती विद्यापीठाची चालू वर्षाची शैक्षणिक कर्मचारी संख्या ही 1600 पेक्षा अधिक आहे। तसेच विद्यार्थी संख्या ही 23,000 पेक्षा अधिक आहे। मित्रांनो, चालू वर्षामध्ये भारती विद्यापीठ हे 250 म्हणजेच 250 अभ्यासक्रमांपेक्षा जास्त अभ्यासक्रमांना समर्थन देते। मित्रांनो, www.bhartividyapith.edu हे भारती विद्यापीठाचे संकेतस्थळ आहे। म्हणजेच www.bhartividyapith.edu ही भारती विद्यापीठाची वेबसाईट आहे। देशभरात नवी दिल्ली, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, पंचगणी, कराड आणि कोल्हापूर या ठिकाणी भारती विद्यापीठाची महाविद्यालये आहेत। भारती विद्यापीठ हे व्यावसायिक शिक्षणासह 78हून अधिक शाळा आणि 60 उच्च शिक्षण संस्था चालविते। तर मित्रांनो, यापैकी मेडिसिन, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, केटरिंग तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि कृषी इत्यादी महाविद्यालये आहेत।
तर मित्रांनो, 26 एप्रिल 1996 रोजी भारत सरकारने भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार भारतीय विद्यापीठाच्या 12 संस्थांच्या समूहांना डीम्ड टू युनिव्हर्सिटी असा दर्जा दिला. तर मित्रांनो, 2020 या चालू वर्षामध्ये राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF नुसार भारतामध्ये भारतीय विद्यापीठाचा 98वा क्रमांक तर भारतीय विद्यापीठांमध्ये 63व्या क्रमांकाची नोंद झाली आहे. तसेच मित्रांनो, भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याची 99व्या क्रमांकावर नोंद झाली आहे. मित्रांनो, त्याप्रमाणेच आउटलुक इंडियाच्या प्रथम 25 लॉ कॉलेजच्या यादीमध्ये भारतीय विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजची 4थ्या क्रमांकावर नोंद झाली आहे. तसेच मित्रांनो, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी हे 22व्या स्थानावर आहे. आपले डॉक्टर पतंगराव कदम हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील होते. डॉक्टर पतंगराव कदम हे त्यांच्या गावातले पहिले विद्यार्थी होते ज्यांनी SSC म्हणजेच 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. SSC म्हणजे 10वी नंतर डॉक्टर पतंगराव कदम यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत शिवाजी कॉलेज सातारा येथे प्रवेश घेतला होता. तर मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरणी त्यांनी समर्पित समाजसेवेचे धडे घेतले होते. डॉक्टर पतंगराव कदम हे 1961 मध्ये पुण्यात आले होते. तेथे त्यांनी अध्यापनाचा
एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला होता. तर मित्रांनो, 1962मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्था चालविलेल्या पुणे येथील माध्यमिक शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तर मित्रांनो, आपल्या डॉक्टर पतंगराव कदम यांनी पुणे विद्यापीठातून बॅचलर आणि मास्टर इन लॉ ची पदवी घेतली होती. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांचा व्यवसाय असूनही डॉक्टर पतंगराव कदम यांनी शैक्षणिक प्रशासनाच्या प्रशासकीय समस्या 80च्या दशकात या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आणि यासाठी त्यांना पुणे विद्यापीठामार्फत PhD ही पदवी सन्मानित करण्यात आली होती. तर मित्रांनो, डॉक्टर पतंगराव कदम हे अवघ्या 20 वर्षाचे असताना त्यांनी 1964मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. सुरुवातीपासूनच त्यांची दृष्टी ही वेगळी शैक्षणिक संस्था म्हणून भारती विद्यापीठ विकसित करण्याचा होता. तर मित्रांनो, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले जेव्हा भारत सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार 26 एप्रिल 1996 रोजी भारती विद्यापीठाच्या 12 घटकांना विद्यापीठाचे मानले असा दर्जा दिला. आपल्या डॉक्टर पतंगराव कदम यांना भारती विद्यापीठाचे आजीवन कुलपती म्हणून नामांकित केले गेले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेला खेड्यातील एक मुलगा विद्यापीठाचा कुलगुरू बनला होता. तर मित्रांनो, शिक्षणाप्रमाणेच सहकारी क्षेत्र हे आणखी एक क्षेत्र आहे ज्यात डॉक्टर कदम यांनी प्रशंसनीय कार्य केले होते. त्यांच्या पुढाकाराने भारती सहकारी बँक, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सग्रेश्वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा सहकारी कुक्कुटपालन संघ, कृष्णा वेरला सहकारी सूत गिरणी इत्यादी अनेक सहकारी संस्थांची स्थापना झाली होती. तर मित्रांनो, आपले डॉक्टर पतंगराव कदम हे प्रतिष्ठेचे परोपकारी होते. त्यांनी बरीच सेवाभावी विश्वस्त संस्था स्थापन केली आहेत
ज्याद्वारे सर्व प्रकारच्या गरजू लोकांना, विशेषतः वंचित घटकातील विद्यार्थ्यांना सहाय्य दिले जाते. तर मित्रांनो, आपल्या डॉक्टर कदम यांचे महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांशी खूप जवळचे संबंध होते. ते पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून सतत 12 वर्ष कार्यरत होते. तसेच त्यांची निवड ही मुंबई विद्यापीठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही झाली होती. आणि यासाठी त्यांना सर्वाधिक मते मिळाल्याची नोंद आहे. तर मित्रांनो, त्याप्रमाणेच ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे सर्वोच्च सदस्यही होते. तर मित्रांनो, आता तुमचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही भारती विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, म्हणजेच www.bhartividyapith.edu या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. बॅक टू स्क्वेअर गाईज. तर हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती जी बाजूची जी बेल आयकन आहे ती प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे अहेड. बाय.